आगतम स्वागतम सुस्वागतम. चाकणचा राजा श्री छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 26व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गतवर्षी मंडळाने सादर केलेल्या शौर्यगाथा संग्रामदुर्गाची या देखाव्यास आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिला, त्याच प्रेरणेतून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला जिवंत देखावा स्वारी लाल महालाची 14 ऑगस्ट 1660 रोजी सलग 55 दिवस झुंजवत ठेवलेला संग्रामदुर्ग खानाने काबीज केला आणि त्यातच खान पुरता भारावून गेला. एका साधारण भुईकोटाने एवढा तटीचा लढा दिल्यामुळे छत्रपतींच्या सह्याद्रीतील उंच गडकोटांवर आक्रमण करणे काही आपल्या कोतीचे नाही हे खानाने पुरते ओळखून घेतले होते. म्हणूनच संग्रामदुर्ग जिंकून खान पुन्हा लाल महाली परतला आणि शिवाजी महाराज आपल्याला खुल्या मैदानात काही प्रतिकार करणार नाही याच विचाराने खान तिथेच तळ ठोकून बसला. चाकणच्या झालेल्या लढाईनंतर तुर्तास पुन्हा दुसरी कोणतीही मोहीम आखावी याचा विचार देखील खानाने केला नव्हता. कारण जमिनीवर असणाऱ्या संग्रामदुर्गाने खानाला जो आसमंत दाखवला होता, त्यावरूनच आसमंताला भिडणाऱ्या त्या सह्याद्रीच्या गडकोटांवर हल्ला करून पुन्हा खानाला स्वतःची फजिती करून घ्यायची नव्हती. खानासोबत आलेली 1 लाखाची फौज मात्र मोकाट फिरत होती आणि शाहिस्ते खान एका अजगरासारखा आपल्या सैन्यासहित सुस्त पडला होता. कोणतीच मोहीम नसल्या कारणाने गोरगरीब रयतेला छळण्याचे सत्र वारंवार सुरूच होते. खानाचा सर्वत्र मनमानी कारभार सुरू होता. सलग 3 वर्ष कोणत्या चकमकी नाहीत, कोणते हल्ले नाहीत. त्यामुळे खान पुरता बेफिकीर झाला होता. तरीही पुण्याच्या वेशीवर खानाचे चौकी पहारे मात्र कडकच बसवले होते. त्यामुळे लाल महालच काय, पण पुण्यात शिरणे देखील कठीण होते. शिवाजी आता आपल्यासोबत लढाई करणारच नाही हेच खानाच्या मनात पक्क होऊन बसलं होतं. पण ज्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग खानाच्या तावडीत गेला, त्याच दिवसापासून खानाची कबर खोदण्याचा डाव राजगडावर आखला जात होता. शिवबा, काय विचार चाललाय? गेले अनेक दिवस आम्ही पाहतो आहोत. आपण खूप चिंतेत दिसत आहात. काही झालंय का? काही झाले तर नाही आऊसाहेब, पण आमचा संग्रामदुर्ग काबीज केल्यापासून शाहिस्ते खान मोकाट सुटलाय. 3 वर्षे सरली तरीही त्याला लगाम अजून बसला नाही. मग विचार काय आहे तुमचा? आऊसाहेब, आमच्या डोक्यावर हात ठेवा. आहे शिवबा. ठेवा तर. आऊसाहेब, आम्ही ठरवलंय लाल महालात शिरून शाहिस्त्याला मारायचा. एक बहिर्जी, दुसऱ्या तुम्ही, तिसऱ्या कुणास अजून खबर नाही. शिवबा, पण नाही आऊसाहेब, आमचा बेत पक्का ठरलाय. शिवबा, एकीकडे रयतेस पळून किल्ल्यावर आश्रय घेण्यास सांगता, घाटाखाली उतरवण्याची आज्ञा देता, आणि दुसऱ्या बाजूस 1 लाखाच्या सैन्यामध्ये घुसून खानाला मारण्याची गोष्ट करता. करावी लागेल आऊसाहेब, करावीच लागेल. मोठ्या जिकिरीचे काम आहे शिवबा. आऊसाहेब, जोपर्यंत आपल्या आशीर्वादाचे अमृत आमच्या डोक्यावर झिरपत आहे, तोपर्यंत आम्हास कशाचीच फिकीर नाही. ठीक आहे. बेत हुशारीने, सावधतेने पार पाडा. त्या शास्त्यास अशी अद्दल घडवा की साऱ्या मुघल रियासतीला कायमची दहशत बसेल. तसेच होईल आऊसाहेब, तसेच होईल. आज पंचमी, बरोबर 3 दिवसांनी अष्टमीला हल्ला करायचा आणि दुसऱ्या दिवशी रामनवमी आनंदाने साजरी करायची. जगदंब जगदंब. अशा प्रकारे महाराजांनी आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन खानाच्या मृत्यूची तिथी पक्की केली. स्वराज्याचा 3रा डोळा समजल्या जाणाऱ्या बहिर्जींच्या मदतीने एक अव्वल बेत योजला आणि कामाला सुरुवात झाली.
अरे काय सोनाजी, काय म्हणतोय लाल महाल? कोण र तू? अरे नाईक तुम्ही आहे होय? अहो मी ओळखलंच नाही. काय म्हणायचा तो लाल महाल? समद पुन्हा आवळून बसलाय तो शास्ता खान. गोर गरीब रयतेला किड्या मुंग्या परीस वागवतोय त्यो. त्याचा काय तरी बंदोबस्त व्हाया हवा आता. म्या तरी कवर असं खोटं खोटं नाटक करू. अरे करू की बंदोबस्त, त्यासाठीच तर अवतान दाढलंय तुला. काय मग औंदा वशील ना हो वरबाप? वरबाप? वय वय वरबापच. आवाज झाल्या की आता मुलांची लग्न कित्यांदा लग्न करताय? आता पुण्यांदा योग आहे की तुमच्या नशिबात वरबाप होण्याचा. हा? पुण्यांदा? कशाला ऐन वक्ताला चेष्टा करता नाही? अरे सोनाजी चेष्टा नाही रे, मग आता तू खरंच वरबाप होणार. तुझ्या लेकीचं खोटं खोटं लगीन, ते बी खानाच्या लाल मालात. आणि आई कोण माहितीये का? कोण आहे? लई मोठा माणूस, सुभेदार तानाजीराव. काय समजना नाही. अहो तुम्ही जसं खानाला येऊन खोटं खोटं मिळालायस ना, तसंच हे खोटं खोटं लगीन. असं आहे व्हय. आता आलं ध्यानात माझ्या. किती येळानं लक्षात आलं तुमच्या? इकडे सोनाजीच्या मुलीच्या खोट्या खोट्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तिकडे शाहिस्ते खान स्वतःच्या हुशारीचे तारे स्वतःच तोडत होता. हुजूर, महाराजा जसवंत सिंह के खेमे पर जरा कड़ी नजर रखनी होगी. सिवा के लोग वहां आए थे ऐसा शक है हमें. महाराजा जसवंत सिंह, वो परकटा हुआ पंछी, वो क्या करेगा अकेला? हुजूर 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 ही घ्या पान सुपारी आणि या साखऱ्या बी घ्या. तोंड गोड करा. ओ, बैठो बैठो. अरे लेकिन ये सब क्यों? क्या बात है? अहो, हुजूर लेकीचं लग्न पक्क झालं. ते शादी शादी शादी. वाह वाह वाह. अच्छा, क्या करता है दामाद? किसान हे हुजूर, पर्वतनवाला है. आणि हुजूर लगीन झालं की मी आपल्याच पायावर आणून सोडील त्याला. तेवढीच हुजूरांची सेवा घडेल नाही का? ओ ठीक है ठीक है ठीक है. होत नाही नाही हुजूर, लगीन बी म्या लय ताटामाटात करणार आहे. 100 पायल्यांचं जेवण सांगितलंय बघा. इतना? अहो हुजूर, माणसं पण म्हणत्याल शाहिस्ते खानाच्या सरदाराकडचं लगीन आहे. 50 तोळं नुसतं सोनच केलंय. आता शिवाजीच्या पदरी असतो तर कसलं लगीन आणि कसलं काय. 10 माणसांचा हात वल्ल करता करता नाकीनं वालं असतं. बेहतर. आता आता आपल्या पदरी हाय म्हणल्यावर काढलं रीन. तुम्ही हायता आता कसली बी फिकीर नाही मला. अच्छा अच्छा. पण हुजूर, एक बात बतानी थी आपको. बोलो बोलो. बेटी की शादी में क्या चाहिए तुम्हें? बोलो, जो मांगना है मांग लो. तसं नाही हुजूर, लग्नाची समधी तयारी झाली पर आपल्याशिवाय शादीला शोभा नाही येणार. म्हणून लग्न इथं पुण्यातच ठेवलंय. पागल, यहाँ शादी, वो भी छावनी में? रुको जोहर खान, उसकी बात तो सुनो. अव शिवाजीच्या सरदारांना डामडौल कळावा म्हणून मुद्दामच इथं घेतलंय. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच कमीत कमी 4-5 सरदार तरी हुजुरांच्या पुढे यायला पाहिजे त्या शिवाजीला सोडून. काय अरे वाह, बहुत खूब बहुत खूब. हे वांगणी गावात लगीन घेतलं असतं, पण तिथं परत फिरून त्या शिवाजी राजाचं तोंड बघावं लागलं असतं. म्हणजे तिथं परत त्याचाच तोरा. हाँ हाँ हाँ, बस चलो ठीक है. मुहूर्त कब का है? जी हुजूर आलमगीर गादीवर बसले तवाचाच मुहूर्त लग्नाला काढलाय. हे बघा, सांच्याला वराड पुण्यात उतरल, कार्यक्रम उरकल आणि रात्रीतून पसार होईल. क्या पसार? पसार म्हणजे आपापल्या घरी असं निघून जाईल असं. ठीक है. वराडी माणसाचे परवाने घेऊन जा. शुक्रिया हुजूर, शुक्रिया. आप बहुत दयालू हो हुजूर, बहुत मेहरबानी झाली हुजूर. शुक्रिया शुक्रिया. इकडे लाल महालावर सोनाजीच्या मुलीच्या लग्नामुळे आपल्या गटात येणाऱ्या शिवाजीच्या सरदारांची स्वप्न खान गिरवत होता. पण त्याच वेळी राजगडावर त्याच्याच विध्वंसाची स्वप्न पूर्णत्वास जात होती.
मुजरा राज. शाहिस्ते खानानं वराडाला पुण्यात जायची परवानगी दिली आहे बरं का बरबाप. वरबाप. महाराज, वराड पुण्यात नेमकं उतरणार कुठं? जाणवसा कुठला? शाहिस्ते खानाकडेच जाणवसा आहे. आमचं वराड तयार आहे मळवट भरून. 100च्या वर जवळपास वराडी आहेत बघा. आणि वाजंत्री? अरे देवा, वाजंत्री तर विसरलोच की मी. तानाजीराव, इशारतीचे करणे कोण वाजवणार मग? म्या 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 आणतो महाराज, म्या आणतो. बाकी इशारतीच्या वेळा नीट जातीनं ध्यानी घालून द्या त्यांच्या. महाराज, आपण सांगितल्याप्रमाणे 10,000ची फौज तयार आहे. पंत, निरोप दिलेले सर्वजण गडावर आले? होय महाराज. फिरंगोजी आणि नेताजी पालकर सोडून सगळे गडावर आले. त्यांनाही निरोप धाडलाय, पोचतीलच. सर्वांना सक्तीनं आराम करावयास सांगा आणि आता आपणही विश्रांती घ्या. जी महाराज. तिकडे राजगडावर लाल महालावर हल्ला करण्याच्या योजना आता पूर्णत्वाकडे येत होत्या. गडावर रात्रीच्या खलबती होत होत्या. महाराजांनी लाल महालाची योजना इतक्या हुशारीने आणि चातुर्याने आखली होती की आता हा हल्ला यशस्वी झालाच तर गडावर परतत असताना शाहिस्ते खानाचं काटलेलं शिरच गडावर सोबत येणार होतं. एवढं मोठं संकट खानाच्या मानगुटीवर बसलेलं असताना खान पूर्णपणे सगळ्यापासून बेसावत होता. कारण त्याला पूर्णपणे बेफिकीर ठेवण्याचं काम बहिर्जी नाईक आणि त्यांनी खानाच्या गोटात पेरलेल्या हेरांनी चोखपणे पार पाडलं होतं. छावणीमध्ये सर्व नुसता ऐशो आराम चालला होता. त्याचवेळी शाहिस्ते खानाचा मुलगा दिल्लीवरून पुण्यात दाखल झाला. गड्यांनो, आई जगदंबेच्या कृपेने आम्हास एक विचार सुचला. तो आम्हास पटला आणि मगच बेत पक्का झाला. आज तोच बेत आम्ही तुम्हा रणझुंजारांसमोर ठेवत आहोत. शाहिस्ते खान तिकडे आरामात आमच्या लाल महालात रमजान साजरा करतोय. निवडक शमशेर बहादरांनी मोका साधावा आणि शाहिस्त्यास ठेचावा असे आमच्या मनात आहे. सोबत आम्ही जातीनं लाल महालात शिरणार. महाराज, लाल महालात? होय. आपण हर तऱ्हेने हर प्रकारे त्या शाहिस्त्यास जेरीस आणण्याचा प्रयत्न केला, पण खानावर याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याने 3 सालात आपला मुलूख गिळला. चाकणचा आमचा संग्रामदुर्ग घेताना रयत हुरड्याप्रमाणे भाजून काढली. या शाहिस्त्यास अशीच उसंत मिळू दिली तर उद्या मावळ आणि कोकणापर्यंत येण्यास त्यास वेळ लागणार नाही. म्हणून हा बेत आखलाय महाराज. होय नूरखा बेग. शिवाजी सह्याद्रीतून जमिनीवर उतरून लाल महालात घुसेल हे शाहिस्ते खानाच्या ध्यानीमनी नसेल. जर का शाहिस्ते खान आमच्या तलवारीखाली आला आणि मेलाच तर एका दिवसात मुलूख मोकळा होईल. एकाच दिवसात. महाराज, लाखभराची फौज त्यात चौकी पहारे जागतेत आणि अशा ठिकाणी एकाकी जाणे म्हणजे... एकाकी कुठे आहे पंत? आमच्या सोबत वाघराच्या तोडीचे हे आमचे मर्दमावळे आहेतच की. महाराज, तुम्ही कशापायी येताय? आम्ही जातो आणि खानाची गर्दन मारून येतो की. तानाजी, तुम्ही आणि आम्ही वेगळे का आहोत? सगळ्यांनी लक्षात ठेवा, आम्हाला आमच्या मावळ्यांपेक्षा आमचा जीव प्यारा नाही. अजिबात नाही. जे कार्य आपल्याला अक्कल हुशारीने साधायचे ते तैसेच साधले पाहिजे. कारण इथं आपली शक्ती नाही, युक्ती श्रेष्ठ ठरणार आहे. पण राज, तुमचा जीव धोक्यात घालायचा हे काय मनाला पटत नाही. तुम्ही फकस्त आज्ञा द्या. मी एकला जाऊन त्या शास्त्याचं मुंडकं छाटून आपल्या मोहर सादर करतो. पण जे आम्हाला करायला हवे ते आम्हीच केले पाहिजे. सर्वांनी आपल्याला नेमून दिलेली जबाबदारी बिनचूक निर्धास्त पार पाडायची आहे. गड्यांनो, बेत अजिबात सोपा नाही. चुकून एकाची जरी गफलत झाली तर आपल्या सगळ्यांची कत्तल ठरलेली आहे. नेताजीराव, तुम्ही वांगणे गावचे वराडी वरपक्ष. जी महाराज. तुम्ही दुपारीच कात्रजच्या घाटाखाली आपली मंडळी घेऊन तयार राहायचं. दिवस मावळतीकडे आला की वाजत गाजत पुण्यात शिरायचं. तिथं गोदाजी जगताप तुमची वाट बघत असतील. शाहिस्ते खानाच्या गोटात जायचे परवाने ताब्यात घेऊन नेताजीरावांनी हळूहळू लाल महालाकडे सरकायचं. कुडतोजीराव, जी महाराज. तुम्ही गवताच्या गाड्या घेऊन मावळतीला पुण्यात शिरायचं. सोबत काढण्या लावलेले 5-25 लोक
आणि कैदी सोबत ठेवा. कुणास शक आलाच तर गंजी खाण्याकरता गवत आणलंय असं सांगा. कोंडाजी फर्जंद घाटाखाली रानात 200 बैलांच्या शिंगांना आणि झाडांना पलिते बांधून तयार ठेवतील. मध्यरात्री इशारतीचा करणा झाला की त्यांनी पलिते पेटवून कोंढाण्याकडे कूच करायची. परतत असताना वाटेत पेरलेल्या सगळ्या माणसांना सोबत घ्यायची खबरदारी कोंडाजी तुम्ही घ्यायची आहे. जी राज. मोरोपंत, सूर्याजी, तुम्ही आम्ही सांगू त्या वाटा रोखून ठेवायच्या. धोका नाही हे बघून हळूहळू पुढे सरकायचं. होय महाराज. लाल महालात आमच्यासोबत चिमणाजी, बाबाजी, बाजी सर्जेराव जेधे आणि तानाजी असतील. बाजी सर्जेराव, जी महाराज. आपण लाल महालाच्या पिछाडीस घोडा घेऊन सज्ज राहा. खानाचं सैन्य आमचा पाठलाग करणार. फिरंगोजी, जी महाराज. आम्ही कोंढाण्यावर परत येऊ त्यावेळी तोफांचे मोर्चे लावून सावध राहा. गड जागता ठेवा. जी महाराज. आणि हो, काळभोरांच्या फौजेचा तळ पर्वतीच्या पूर्वेस आहे हे लक्षात ठेवा. नेताजी रावांच्या वराडात 100 मावळे द्या. सणासुदीचे कपडे असू द्यात, पण प्रत्येकाच्या कमरेस हत्यार असेल. जी महाराज. नवरदेव घोड्यावर राहील. आम्ही कोंढाण्याच्या बाजूने आंबी ओढ्यातून लाल महालाच्या दिशेने येऊ. आमचा सरदार असेल नूर खां बेग. जी महाराज. आपली तुकडी चौकीवर जाताच पहारेकरी हटकेल. तू उलट त्यालाच दम द्यायचा. पहारा सक्त ठेवायची ताकीद द्यायची. जी महाराज. जर कोणी नूर खानाची चौकशी करू लागला तर दुसऱ्याने लगेच त्याच्या मुस्काटात देऊन त्यालाच दम द्यायचा. आणि सदामाळीच्या मदतीने आम्ही लाल महालाच्या मागच्या दरवाजाने महालात शिरू. मग पुढे जे काही होईल ते आई जगदंबेच्या साक्षीने. एक मात्र नक्की, शाहिस्ते खान ठार झालाच पाहिजे. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी आम्ही शिवाकाशीत, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू, शंभूसिंग जाधव आणि कित्येक बांदल खर्ची घातलेत. पण आता या मोहिमेत आपला एकही माणूस गनिमाच्या धारेखाली येता कामा नये. जी महाराज. बोला हर 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 हर. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण योजना आखून खानाचा पाहुणचार घेण्यासाठी मराठ्यांची फौज पुण्याच्या वेशीवर वरात घेऊन दाखल झाली. ठहरो. कौन लोग हो तुम? अंदर कहाँ जा रहे हो? इजाजत ली है? हाँ हाँ, ये लो शादी का परवाना. ठीक है, ठीक है. हाँ, शादी को आने का बर क्या. उद्या लगीन हाय, पण हळद आजच लावणार आहे आम्ही रातच्याला. मग या, वाट बघतो तुमची. खुद खान साहब भी आने वाले हैं, तुम भी आओ. अरे अरे, चाहिए चाहिए. हम बैठे हैं यहाँ चौकीदारी करने. समय कहाँ है? आप जाइए, आप जाइए, जाइए. चलो चलो चलो. चल बिगी बिगी, बैलगाड्या तिकडनं घ्या.
आणि अशा प्रकारे अष्टमीच्या रात्री वेषांतर करून सोनाजीरावांच्या वऱ्हाडासहित आपल्या फौजेला सोबत घेऊन महाराज लाल महालात शिरले. रुक जाओ, किसकी फौज है ये? तू काय नवीन हाय का रे बाबा? रायबागन साहेबांची फौज आहोत. असा ढेकळावाने काय उभं राहिले रे? अरे हुजूर, आदाब. क्यों रे? कब से देख रहा हूं क्या क्या बका जा रहा है. सलाम नहीं करना आता? अरे बहुत बड़े सरदार हैं ये, इनको रोकते हो. अच्छा हुआ मैं इधर था. चलो सलाम करो, सलाम करो. राहू दे. ऐसे ही पहरा सक दो. हा? ए, चला रे पुढे. ए, क्या तुम इस आदमी को जानते हो? ए तुम इधर आओ, इधर आओ. बेवकूफ, पहले ही नहीं बता सकता इतने बड़े साहब आ रहे हैं. जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां. जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां. शाहिद इसका रास्ता है कहानी, गर्दिशों की दास्ता. जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा. जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा. वो मसीहा आ गया है. कहाँ मर गए सब के सब? कोई बाहर से पहरेदारों को बुलाओ. हुजूर, महल के अंदर मराठों ने हमारे लगभग सारे लोग काट डाले हैं. कौन अपना कौन दुश्मन, कुछ समझ नहीं आ रहा. बाहर बारात जा रही है और अंदर क्या हो रहा है बाहर कुछ खबर नहीं. लगता है शिवा आया है. मेरे अब्बू को क्या हुआ है? पर्दा करो. शिवा आया है. रायबागन बोली थी शिवा कभी औरतों पे हथियार नहीं उठाता. मेरा मुंह क्या देख रही हो? पर्दा करो. हम आपको कुछ नहीं करेंगे. खान कहाँ है बताओ. हमें कुछ नहीं मालूम. छोड़ दो हमें छोड़ दो हमें कुछ नहीं मालूम. चिमना जी. जी महाराज. वही महाराज, खान महाराज. तो बघा महाराज, खान. दगा! मारला खान मारला. हरामजादों, कहाँ मर गए थे सब के सब? वो शिवा हमारी इतनी बड़ी फौज में घुसकर हमारे बेटे आबुल को मार के हमारी गर्दन पर तलवार रखकर 3 उंगलियां काट कर यहां से सही सलामत निकल गया. और तुम सालों ये मेरा मुंह देख रहे हो.
तबाह हो जाओ, हमारी नजरों के सामने से तबाह हो जाओ। हुजूर, सिवा बड़ा चालाक निकला। हमें गुमराह करने के लिए उसने बैलों के सिंग और पेड़ों पे मशालें जलाए रखी थी। क्या बक रहे हो कमबख्त? निकम्मे निकम्मे हो सबके सब। मेरा मुंह क्या देख रहे हो? जाओ कत्ल करो उसका। हुजूर, शिवाजी कोंडाना पर पहुंच गया। क्या पहुंच गया? जाओ जाओ, तुम भी जाओ, जाओ सो जाओ, बेवकूफों सो जाओ। हुजूर, काफर इस महल तक आया और किसी को कानो कान खबर नहीं, एक भी सिपाही खबरदार नहीं। इसका मतलब सब शिवाजी को फितूर है। तौबा तौबा। चुप हो जा काफर, एकदम चुप। अब मुझे किसी पर भी एतबार नहीं है। जाओ जाओ, मेरे सामने आए तो मार डालूंगा। जाओ। जी हुजूर, जी हुजूर। खान साहब, बहुत खून बह गया है, आपको आराम की सख्त जरूरत है। हमारी हमारी 3 उंगलियां कट गई है, अब आराम कैसा? या खुदा, ये कैसा इंसाफ है? या खुदा। वाह शिवबा, शास्त्याला शास्त केलीत. इतके सारे राम आलेत आज गडावर. आज खऱ्या अर्थानं रामनवमी साजरी झाली. होय आऊसाहेब, एका योद्ध्याच्या बायकोच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे आपलं कुंकू मोहिमेवरून सुखरूप घरी येणं. आबासाहेब, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही पेटत्या होळीतून नारळ काढायला गेलो होतो. काढला का मग नारळ? हो तर, काढला आणि फोडला सुद्धा. मग खोबरं? राजे, अहो नारळ नासका होता, फोडला आणि मग फेकून दिला. महाराज, शास्ता खान मेला नाही. काय? मेला नाही? वय, कालच्या हल्ल्यात खानाचं पोरगा आबुल आणि जावई, सेनापती, मोठमोठं सरदार लयजण मारली गेली आणि खान उजव्या हातानं थोटका झाला. 3 बोट तुटल्या ती. म्हणजे 3 वर्षाची 3 बोट. वर्षाला 1 सौदा तर महागच पडला खानाला. वय महाराज, काल तुम्ही छावणीत गेलतात, ती समधी आज बेहोश आहेत बघा. कुणाला काही सुधरणं झालंय, काय झालं, कसं झालं, कोण आलं, ज्याच्या त्याच्या डोक्यात योच प्रश्न आहे बघा. समध्या सरदारांनी तोंडात बोट घातली, फक्त शास्ता का सोडून. का बरं? आव असतील तर घालीन ना. बोला हर 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 हर. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्वच लहान, थोर आणि क्रियाशील कार्यकर्ते. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया स्टुडिओ पुणे. निर्देशन शाहिरी जागर पुणे. मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे, हितचिंतकांचे आणि वर्गणीदारांचे सदैव ऋणी राहील. धन्यवाद.